नमस्कार. मी प्राध्यापक प्रल्हाद भोपे, श्री शिवाजी महाविद्यालय परभणी. आज आपणासमोर BA BCom BSc चौथ्या सत्रासाठी असलेला गद्यपाठ महात्मा बसवेश्वर सामाजिक क्रांतीचे अग्रदूत या संदर्भाने डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी मांडलेले जे विचार आहेत, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत हा जो त्यांचा लेख आहे, हा लेख या लेखाच्या माध्यमातून त्यांनी बसवेश्वराच्या समाजकार्यावर प्रकाशझोत टाकलेला आहे. आणि आज महात्मा बसवेश्वर यांची जयंती असल्यामुळं आणखी तो सुवर्ण मध्य आपल्याला साधता येतो. त्या अनुषंगाने जनार्दन वाघमारे बसवेश्वरांच्या सामाजिक कार्यावर काय भाष्य करतात ते पाहूयात. भारताचा इतिहास हा अनेक अंधार युगाचा इतिहास आहे. त्यातील प्रकाश युगाची संख्या कमी आहे. भारताच्या इतिहासात जेव्हा जेव्हा धर्मसुधारणेचा व नवजागरणाचा प्रयत्न झाला, तेव्हा सामान्य जनतेची प्रतिभा फुलली. प्राचीन काळात गौतम बुद्धाने बहुजनांच्या हाती ज्ञानाची मशाल दिली. तिच्या प्रकाशात काही काळ उजळून निघाला. बुद्ध आणि महावीरांनी वेद नाकारले. कर्मकांडाच्या विरुद्ध जनमत तयार केले. चातुर्वर्ण्याला त्यांनी आव्हान दिले. पुरोहितशाहीच्या विरुद्ध युद्ध पुकारले. इतकेच नव्हे तर त्यांनी ईश्वर देखील नाकारला. बहुजन समाजाच्या हाती त्यांनी समतेचे तत्त्वज्ञान दिले. पण पुढे बुद्ध महावीरांचा प्रभाव ओसरला. भारताच्या ज्ञात इतिहासातली ही पहिली क्रांती होती. पण या क्रांतीच्या विरुद्ध प्रतिक्रांती झाली. पुन्हा वर्णव्यवस्थेचे प्राबल्य वाढले. उच्च नीच अशा अनेक जातीची उतरंड उभी करण्यात आली. पुरोहितशाहीचे पुनरुज्जीवन करण्यात आले. कर्मकांडाचे स्तोम माजविण्यात आले. पशुबळीसारख्या क्रूर चाली रीतींना प्रोत्साहन मिळाले. वैदिक धर्माच्या नावावर कर्मकांडांना ऊत आला. बुद्धोत्तर काळात अस्पृश्यता निर्माण करण्यात आली. देशद्रोहीने पोखरला गेला. मुस्लिमांच्या आक्रमणास उत्तरेत सुरुवात झाली. पुढे 12व्या व 13व्या शतकात धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात धर्मसुधारणेच्या चळवळी निर्माण होऊ लागल्या. उत्तरेत गुरु नानक व कबीरासारखे बहुजनातून संत निर्माण झाले. मध्य भारत व दक्षिणेत बसवेश्वर, चक्रधर व नामदेव ज्ञानेश्वरांसारखे संत महात्मे पुढे आले. त्यांनी चळवळी सुरू केल्या. कर्नाटक आणि महाराष्ट्रात नवजागरणाची लाट निर्माण झाली. 12व्या व 13व्या शतकात या दोन प्रांतात मुस्लिमांचे आगमन झाले नव्हते. 13व्या शतकाच्या शेवटी अर्थात 1294 अल्लाउद्दीन खिल्जीने देवगिरीचे राज्य नष्ट केले. याच काळात चक्रधर स्वामींचा महानुभव पंथ लोकांच्या आदरास पात्र ठरला. चक्रधर स्वामी कर्मकांडाच्या विरोधी होते. त्यांना जातीभेद मान्य नव्हता. लिंगभेदही त्यांना मान्य नव्हता. त्यांनी स्त्रीला पुरुषाबरोबरीचे स्थान दिले. स्त्रियांना त्यांनी समान प्रतिष्ठा दिली. 12व्या शतकात बसवेश्वरांनी समाजक्रांतीला जन्म दिला. 12वे शतक हे वीरशैवांच्या क्रांतिकारक नवजागरणाने उजळून निघाले होते. वचन साहित्याच्या माध्यमातून त्यांचा सामाजिक समतेचा संदेश घरोघरी पोहोचला होता. महाराष्ट्रात संत साहित्याला जे स्थान आहे, तेच स्थान कर्नाटकमध्ये शरण साहित्याला आहे, वचन साहित्याला आहे. बसवेश्वर हे क्रांतिकारी युगपुरुष होते. त्यांचा जन्म इसवी 1106 कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातल्या इंगळेश्वर बागेवाडी या गावात झाला. शैव संप्रदायाची परंपरा जोपासणाऱ्या ब्राह्मण कुटुंबातले मादरस हे बसवेश्वरांचे वडील होत आणि त्यांच्या आईचे नाव मादलांबिका होते. याच जिल्ह्यात कुंडलसंगम हे पवित्र क्षेत्र कृष्णा व मलप्रभा या दोन नद्याच्या संगमावर आहे. कुंडलसंगम म्हणजे पवित्र संगम. या निसर्गरम्य ठिकाणी जातवेद मुनीच्या मार्गदर्शनाखाली बसवेश्वरांचे शिक्षण झाले. त्यांनी याच ठिकाणी वेद, ब्राह्मणे, उपनिषदे आदी वैदिक ग्रंथांचा अभ्यास केला. हा मुलगा अतिशय बुद्धिमान व गंभीर स्वभावाचा होता. 8व्या वर्षी त्याची मुंज व्हायची होती, पण त्याने त्यास नकार दिला. कारण त्याच्या मोठ्या बहिणीची नागलांबिकाची मुंज झाली नव्हती. मुलीची मुंज प्रथेप्रमाणे होत नसे. मुलींना तो अधिकार नव्हता.
तो का नाही या सबबीवर या मुलाने मौजी बंधनास नकार दिला. लेकराचे पाय पाळण्यात दिसतात ही उक्ती बसवेश्वराच्या बाबतीत खरी ठरली. स्त्री पुरुष भेद त्यांना मान्य नव्हता. बसवेश्वराची बहीण नागलांबिका व तिचे पती शिवदेव हे कुंडल संगम येथेच राहत होते. बसवेश्वर आपल्या बहिणीबरोबरच राहत होते. त्यांनी धर्मग्रंथाचा अभ्यास येथेच केला, पण पुढे आयुष्यभर त्यांनी वेदादी धर्मग्रंथांचा विरोधच केला. हा स्वतंत्र बुद्धीचा मुलगा होता. पारंपरिक पद्धतीचा अभ्यासक्रम झाल्यानंतरही पारंपरिक संस्कार मात्र त्याच्या मनावर झाले नाहीत. त्यांचे मामा बलदेव हे चालुक्य राजाचा मांडलिक राजा बिज्जल याच्या पदरी मंगळवेढा येथे दंडाधिकारी म्हणून काम करत होते. त्यांच्या मुलीशी गंगांबिका बसवेश्वराचा विवाह झाला. विवाहानंतर ते आपल्या बहिणीच्या कुटुंबासह मंगळवेढा येथे राहावयास आले. राजा बिज्जलच्या दरबारी त्यांनाही नोकरी मिळाली. काही काळानंतर त्यांचे सासरे बलदेव हे मृत्यू पावले. राजा बिज्जलने बलदेव यांच्या ठिकाणी त्यांची नेमणूक केली. त्यांचे काम व प्रामाणिकपणा पाहून त्यांची नेमणूक लेखनिक पदावर झाली. राजाचा विश्वास त्यांनी संपादन केला. तिथे राजाची मानलेली बहीण सिद्धरस हिची कन्या निलांबिका हिच्याशी त्यांचा दुसरा विवाह झाला. गंगांबिका व निलांबिका यांचे बालपण एकत्र गेल्यामुळे त्यांच्यात सख्य होते. या दोन्हीही पत्नींनी बसवेश्वराच्या समाजकार्यात संपूर्ण साथ दिली. बसवेश्वराच्या राजकीय आणि सामाजिक कार्याची प्रतिष्ठा वाढविण्यामध्ये या दोन्हीही पत्नीचे योगदान फार मोठे आहे. त्यांच्या डोक्यात क्रांतिकारी समाजकार्याचे विचार घोळत होते. राजदरबारी असल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेत भरच पडली. चालुक्य राजे पुढे दुबळे व अकार्यक्षम ठरले. त्याचा फायदा राजा बिज्जलने घेतला. चालुक्याचे मांडलिकत्व झुगारून देऊन त्याने आपण स्वतंत्र राजे आहोत असे घोषित केले. त्याने आपली राजधानी मंगळवेढ्याहून कल्याण येथे हलवली. बसवेश्वर हे त्याचे प्रधान झाले. अर्थात त्यांचे कुटुंब हे कल्याण येथे आले. हे ठिकाण आज कर्नाटकातील बिदर जिल्ह्यामध्ये आहे. कल्याण हेच त्यांच्या कार्याचे प्रमुख ठिकाण बनले. वीरशैव लिंगायत धर्माचा विचार कल्याण येथे रुजला. राजदरबारी प्रधान असल्यामुळे बसवेश्वराच्या शब्दाला प्रचंड वजन प्राप्त झाले होते. बसवयुगाचा आरंभ खरे तर येथेच झाला. बसवेश्वराचे विचार क्रांतिकारक होते. ते विचार कृतीत आणि आचरणात आणणारे अनुयायी व कार्यकर्ते त्यांना भेटले. त्यांनी वेद नाकारले, विविध देवतांची पूजा नाकारली, स्पृश्यास्पृश्य भेद, वर्णभेद, जातीभेद, लिंगभेद अशा भेदांना त्यांनी फाटा दिला. स्त्री पुरुष भेद त्यांना मान्य नव्हता. समता, प्रेम व बंधुभाव समाजाला शिकवायला त्यांनी सुरुवात केली. कर्मकांडाला त्यागण्याचा उपदेश त्यांनी केला. पुरोहितशाहीने बहुजन समाजाचे धार्मिक, सामाजिक व आर्थिक शोषण केले होते. पुरोहितशाहींचा कडाडून त्यांनी विरोध केला. गौतम बुद्धाच्या व बसवेश्वरांच्या शिकवणुकीमध्ये फारसा फरक नव्हता. म्हणूनच त्यांना 12व्या शतकातले बुद्ध मानले जाते. मानवता हाच त्यांचा धर्म होता. माणूस जन्माने लहान किंवा महान नसतो, त्याच्या कर्तृत्वावर आणि आचरणावर त्याचे लहानपण किंवा मोठेपण ठरत असते. मूर्ती आणि मंदिरे त्यांना मान्य नव्हती. पशुहत्येचा त्यांनी कडाडून विरोध केला. खरे तर बसवेश्वर हे मूर्तिभंजक होते. बहुजन समाजाला त्यांनी स्वाभिमानाचे व स्वावलंबनाचे धडे दिले. स्वर्ग नरकाच्या भाकडकथा त्यांनी अमान्य केल्या. स्वर्ग आणि नरक आकाशात नाहीत तर पृथ्वीवरच आहेत. बालविवाहाचा त्यांनी विरोध केला. पुनर्विवाहाचे त्यांनी समर्थन केले. बसवेश्वर हे शाकाहाराचे समर्थक होते. श्रमाला त्यांनी प्रतिष्ठा मिळवून दिली. ते श्रमपूजक होते. कामालाच त्यांनी कैलास मानले. बसवेश्वरांचे व्यक्तिमत्व हे बहुआयामी होते. राज्याची सूत्रे त्यांच्या हाती होती. सत्तेचा उपयोग त्यांनी बहुजन सुखाय बहुजन हिताय यासाठी केला. ते अनुशासनप्रिय प्रशासक होते. ते दृष्टे धर्म व समाजसुधारक होते. इतकेच नव्हे तर ते एक प्रतिभाशाली कवी होते. कवी हा तत्त्वज्ञ असतो. बसवेश्वर हे तत्त्वज्ञही होते. खरे तर राजा किंवा सत्ताधारी हा तत्त्वज्ञच असला पाहिजे. बसवेश्वरांनी आपले विचार काव्याद्वारे व्यक्त केले आहेत. वचन हा काव्यप्रकार त्यांनी निर्मिला व रूढ केला. मराठी साहित्यात अभंगाला जे स्थान आहे तेच स्थान कन्नड साहित्यात वचनाला आहे. बसवेश्वर हे शब्दप्रभू तर होतेच, पण ते कृतिशूरही होते. ते बोलके सुधारक नव्हते, ते कर्ते सुधारक होते. आधी केले मग सांगितले हा त्यांचा गुणधर्म होता.
खरे तर मळलेल्या वाटा बसवेश्वरांना मान्यच नव्हत्या. रूढी, परंपरा व कर्मकांडाच्या विरोधात त्यांनी बंड पुकारले. ते बंडखोर होते. बंडखोर हा भूतकाळात रमू शकत नाही. प्रथा, परंपरा त्याला मान्यच नसतात. त्याचे विचार हे अभिजात असतात. बंडखोर हा आपल्या विचारानुसार जग बदलू इच्छितो. त्याला सत्तेची अभिलाषा नसते. सामान्य माणसापेक्षा तो स्वतःला वेगळा समजत नाही. त्याचे बोलणे, चालणे, वागणे आणि विचार करणे हे क्रांतिगर्भ असते. बसवेश्वर ह्या अर्थाने विद्रोही होते. त्यांनी आपले विचार लोकभाषेत व्यक्त केले. त्यांचा कालबाह्य परंपरांना पूर्ण नकार होता. त्यांचा त्यांनी स्पष्ट शब्दात निषेध केला. कन्नड भाषेतील ते पहिले विद्रोही कवी होते. कन्नड भाषेतील विद्रोही साहित्याचे ते जनक होते. सर्व माणसे समान आहेत या शाश्वत तत्वाला त्यांनी आपल्या जीवनात सर्वोच्च स्थान दिले. जगात कुणी लहान नाही व मोठा नाही, सर्व समान आहेत. माझ्याहून कुणीच लहान नाही आणि शिवभक्ताहून कुणीच महान नाही, हे ते शपथेवर कुंडल संगम देवाच्या साक्षीने सांगतात. बसवेश्वरांनी समाजातील सर्व उपेक्षित, दुर्लक्षित, वंचित, शोषित लोकांशी जणू रक्ताचे नाते जोडले होते. ज्यांचे कुणीच नव्हते त्यांच्या मागे ते उभे राहिले. पण हे असे असतानाही त्यांच्या मनात अहंकाराची अथवा उपकाराची भावना कधीच निर्माण झाली नाही. महार, मांग, ढोर, चांभार, विणकर, परीठ, कुंभार, लोहार या जाती धंद्यामुळे बनले आहेत. विविध व्यवसाय हे समाजासाठी आवश्यक असतातच. कुणाला तरी हे व्यवसाय करावे लागतातच. पण आपल्यापेक्षा हे व्यवसाय करणारे वेगळे नाहीत. खालचे व हलके तर ते मुळीच नाहीत. समाजातील सर्वच लोक समान आहेत म्हणून सर्वांना समान प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. त्यांचा अवमान होईल अशी त्यांना वागणूक देणे चुकीचे आहे. बसवेश्वरांनी अशा खालच्या जातीतील लोकांकडे तुच्छतेने कधीच पाहिले नाही. त्यांच्याशी ते आपुलकीने व आदराने वागत राहिले. इतकेच नव्हे तर त्यांच्याशी त्यांचे नाते त्यांनी जोडले व त्यांच्या सच्चेपणाला, त्यांच्या विनम्रतेला व कृतज्ञतेला खरे तर तोडच नाही. बसवेश्वरांचे मन अतिशय संवेदनशील होते. त्यांनी शब्दाने देखील कुणाला दुखावले नाही. प्रत्येक माणूस हा आपलाच आहे असे त्यांना मनापासून वाटत असे. त्यांचे हृदय आपलेपणाच्या भावनेने ओथंबलेले होते. सर्व लोकांविषयी बसवेश्वराच्या मनात सदैव कृतज्ञता होती. खालचे कुळ आणि वरचे कुळ अशी भाषा त्यांच्या जिभेवर कधीच आली नाही. बसवेश्वरांचे प्रत्येक वचन हे जीवनभाष्य आहे. ते अनुभवावर आधारलेले आहे. माणसाने बोलावे कसे, चालावे कसे, वागावे कसे हे त्यांनी सोप्या, सरळ व स्पष्ट शब्दात सांगितले. शरण आणि वारकरी यांच्यामध्ये एक महत्त्वाचे साम्य आढळते. ते एकमेकांचा मनापासून आदर सत्कार करतात. ते एकमेकांचे चरणस्पर्श करतात. ते कुठल्याही जातीचे असो त्यांच्यात ते ईश्वराचेच रूप पाहतात. जणू ते एकमेकांचे भक्त आहेत. त्यांच्या शब्दात कृतज्ञता, नम्रता, ऋतुजा आहे. कर्नाटकमध्ये 12व्या शतकात शिवशरणांची जी चळवळ सुरू झाली तिचे जनक महात्मा बसवेश्वर हेच होते. सामाजिक समतेचे ते प्रेषित आहेत. बहुजनांचे ते मसीहा आहेत. आपल्या विचारांचा प्रचार करण्यासाठी त्यांनी कल्याण येथे इसवी सन 1141 साली अनुभव मंटपाची स्थापना केली. धर्म व समाज सुधारणेची ही एक अभिनव संस्था होती. खरे तर ते एक लोक विद्यापीठ होते. राज्यकारभारातील महत्त्वाची जबाबदारी पार पाडित असतानाही बसवेश्वरांनी आपल्या समतावादी विचारांचा प्रसार हिरिरीने चालूच ठेवला होता. या कार्याला ते स्थायी व शाश्वत स्वरूप देऊ इच्छित होते. म्हणून त्यांनी कल्याण येथे विचार मंटपाची स्थापना केली. महान तत्त्वज्ञानी अलम प्रभू यांची त्याच्या अध्यक्षस्थानी नेमणूक केली. अल्लम प्रभू हे मागासवर्गीय होते. या लोकविद्यापीठाचे ते संस्थापक कुलपती होते. अनुभव मंटप हे वीरशैवांचे ज्ञानपीठ बनले. वचन साहित्याचे ते केंद्र बनले. सर्व जातीतील स्त्री पुरुषांना अनुभव मंटपात प्रवेश मिळाला. देशाच्या निरनिराळ्या भागातून येथे लोक येऊ लागले. विचारांची देवाणघेवाण कन्नड या लोकभाषेतून होऊ लागली. विचारांचा येथे खल होऊ लागला. विविध जातीतील सामान्य स्त्री पुरुषांना वचने रचण्याची येथे संधी मिळाली. अगदी खालच्या जातीचे लोक येथे वरच्या जातीच्या लोकांच्या मांडीला मांडी लावून बसू लागले.
काही ठळक व्यक्तींची येथे उल्लेख करणे आवश्यक आहे. मडिवाळ माचीदेव हा धोबी होता. मेदार केन्नय्या हा बुरुड समाजाचा होता. मादर चन्नय्या, मांग, किन्नरी बोमय्या सोनार, शिवनागमय्या महार, शंकर दासीमय्या सिंपी, कक्कय्या ढोर, समगार हरळय्या चांभार, चणव बसवेश्वर ब्राह्मण इत्यादी अशा जातीतील लोकांच्या प्रतिभा येथे फुलल्या. फार मौलिक अशी वचने त्यांनी लिहिली. बसवेश्वरांनी अशा 18 पगड जातीतील लोकांचं नेतृत्व केलं. ते स्वतः सर्वश्रेष्ठ वचनकार होते. वीरशैव संतांनी मराठीत देखील विपुल अशी वचने लिहिली आहेत. कल्याण नगरी ही वीरशैव लिंगायत धर्माचे ज्ञानपीठ होते. खरे तर ते एक विश्वविद्यालयच होते. अनुभव मंटपाचे अनेक सदस्य मोठे ज्ञानी, व्यासंगी व निष्ठावंत होते. या धार्मिक व सामाजिक संघटनेमागची प्रेरक शक्ती म्हणजे महात्मा बसवेश्वर होत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंतचे तत्वचिंतक कल्याण येथे चर्चेसाठी येत असत. शिवशरण रुद्रमणी हा बसवेश्वराचा अनुयायी अतिशय कुशल संघटक होता. त्याने या संघटनेला फार मोठे बळ दिले. या अनुभव मंटपाच्या भोवती 21,000 जंगम, 12,000 भक्त आणि 3,000 विरक्त अशा धर्मप्रचारकांचे जाळे निर्माण झाले होते. वीरशैव धर्म हा कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि केरळ या प्रांतामध्ये प्रामुख्याने पसरला. अनुभव मंटपाचे 700 पुरुष व 70 स्त्रिया असे 770 सदस्य होते. त्यांच्याशी 1,96,000 लोक जोडले गेले होते. खरे तर ते शूद्रातिशूद्र होते. इसवी सन 1141 ते 1167 या 27 वर्षाच्या कालावधीत अनुभव मंटप कार्यरत होते. बसवेश्वरांची विचार करण्याची पद्धती अतिशय तर्कशुद्ध होती. प्रज्ञा व करुणेचे ते प्रतीक होते. दैनंदिन जीवनातील दृष्टांत व उदाहरणे देऊन तर्कनिष्ठ पद्धतीने ते विचारांचे निरूपण करीत असत. त्यांची वचने वाचल्यानंतर हे सहजपणे आपल्या लक्षात येऊ शकेल की ते महार, मातंग, ढोर, चांभार, कुंभार अशा खालच्या जातीतील शरणांच्या झोपडीत जाऊन त्यांच्याबरोबर जेवण घेत असत. आधुनिक काळात छत्रपती शाहू महाराजांनी हेच केलं होतं. जाती व्यवस्थेवर बसवेश्वरांनी चोफेर हल्ले चढवले. ते ब्राह्मण असले तरी जात त्यांना चिकटली नाही. त्यांना 2 पत्नी होत्या, एक ब्राह्मण व दुसरी क्षत्रिय. राजा बिज्जलाच्या पदरी असलेले सिद्धरस हे क्षत्रिय होते. बसवेश्वराचा दुसरा विवाह सिद्धरसाच्या कन्येशी अर्थात नीलांबिका हिच्याशी झाला होता. त्यांची पहिली पत्नी गंगांबिका ही अर्थात ब्राह्मण कन्या होती. या दोघींचे बालपण एकत्रित गेले होते. नीलांबिकेचा विवाह हा त्या काळातील आंतरजातीय विवाहच होता. एवढ्यावरच ते थांबले नाहीत. जातीप्रथा आणि जाती व्यवस्था नामनेश त्यांना करावयाची होती आणि ती करायची असेल तर आंतरजातीय विवाहाचा अवलंब करावा लागेल ही त्यांची पक्की धारणा होती. कल्याणमध्ये हरळय्या व मधुवरस हे 2 शरण राहत होते. हरळय्या हे जातीने चांभार होते तर मधुवरस हे ब्राह्मण होते. हे दोघेही अनुभव मंटपाचे सदस्य होते. बसवेश्वराचे ते सच्चे अनुयायी होते. दोघांनीही वीरशैव लिंगायत धर्म स्वीकारला होता. मधुवरसने आपली कन्या कलावती व हिचे लग्न हरळय्याचा मुलगा सिलवंत यांच्याशी करावयाचे ठरविले. अनुभव मंटपामध्ये यावर साधक बाधक चर्चा देखील झाली होती. बसवेश्वर व अल्लमप्रभू यांचे आशीर्वाद या विवाहाला प्राप्त झाले होते. भारताच्या आतापर्यंतच्या इतिहासातले हे क्रांतिकारी पाऊल होते, पण त्यांनी ते निर्भयपणे परिणामांची पर्वा न करता अतिशय निष्ठेने उचललेले होते. या लग्नाची हकीकत कल्याण शहरात वाऱ्यासारखी पसरली. त्याची प्रतिक्रिया प्रचंड होती. लिंगायत धर्मात जातच नसल्यामुळे वर्णसंकर होत नाही असे अनेक या विवाहाचे समर्थन केले, पण बहुसंख्य लोकांनी त्याचा विरोध केला. लोक रस्त्यावर उतरले, गोंधळ माजला, जाळपोळीला आरंभ झाला. हा विवाह राजा बिज्जललाही मान्य होणे शक्य नव्हते. वर्णसंकर हे पाप आहे अशी राजा बिज्जलची देखील धारणा होती. त्याने हरळय्या व मधुरस यांचे डोळे काढून त्यांना हत्तीच्या पायी देऊन ठार मारले. सिलवंत व कलावती यांनाही आपले प्राण गमवावे लागले. अशा अवस्थेत बसवेश्वरांना कल्याण सोडणे भाग होते. राजा बिज्जलने बसवेश्वरांना कल्याण सोडण्यास सांगितले. त्यांनी राजीनामा दिला. कल्याण ही त्यांची कर्मभूमी, ती त्यांनी नेहमीसाठीच सोडली. येथून ते सरळ कुंडल संगमला गेले. इसवी सन 1168 साली
त्यांनी तिथे कृष्णा व मलप्रभा या 2 नद्यांच्या संगमावर समाधी घेतली. त्यांची जीवनज्योत विश्वज्योतीत विलीन झाली. त्यांच्या वाट्याला 61 वर्षे 6 महिने 20 दिवसाचं आयुष्य लाभले होते. या आयुष्याला पूर्णविराम मिळाला. त्यांनी केलेली क्रांती महान होती. खरे तर ते पतित पावन होते. त्यांनी 12,000 वेश्यांचे पुनर्वसन केले होते. त्यांनी नैतिक व वैवाहिक जीवन प्राप्त करून दिले. त्यांच्या जीवनकार्याकडे पाहून संत ज्ञानेश्वरांची आपणास आठवण होते. महाराष्ट्राच्या संतांपेक्षा कर्नाटकाच्या शरणांचे कार्य मोठे आहे. महाराष्ट्रातल्या संतांनी वर्ण व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारले नाही. संघर्षायोजित तडजोडीचा मार्ग त्यांनी स्वीकारला. वीरशैव शरणांनी चातुर्वर्ण्याविरुद्ध विद्रोह पुकारला. त्यांनी मानवातील उच्च नीच भेदभाव विरुद्ध, जातीपातीविरुद्ध उघडपणे वचने लिहिली. त्यासाठी त्यांना प्राणही गमवावे लागले. शिखांच्या गुरूंची आठवण व्हावी असे क्रांतिकार्य त्यांनी केले. उळवी हे कारवार जिल्ह्यातील घाटमाथ्यावरचे एक छोटेसे खेडे. त्याच्या बाजूने एक छोटासा नाला वाहतो. गावाभोवती निसर्गरम्य अरण्य आहे. पाचूच्या खड्यासारखे ते खेडे. चन्न बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने ते गाव पुनीत झाले आहे. समाज परिवर्तनाचा केंद्रबिंदू कल्याणहून उळवी येथे स्थिरावला. कल्याण ते उळवी हा लांबचा प्रवास अतिशय खडतर होता. बसवेश्वरांचे एक अभ्यासक कृष्णा मेनशे यांनी या प्रवासाचे वर्णन त्या काळात हा लाँग मार्च होता असे केले आहे. तो लाँग मार्चच होता. चन्न बसवेश्वर हे अधिक काळ जगले नाहीत. इसवी सन 1168 साली त्यांची जीवनज्योत मालवली. लख प्रकाश ज्योत मागे सोडून निबिड अंधारात ती लोप पावली. वीरशैव पंथाची आजची अवस्था काय आहे? या पंथात पुन्हा जातीयता शिरली, कर्मकांड शिरले. बसवेश्वरांच्या काळातल्या शेवटच्या क्षणापर्यंत समतेचा हा लढा निकराने लढवला गेला. शिवशरण हे आपल्या विचारावर ठाम होते. वज्रनिश्चयाचे ते स्वामी होते. भारताच्या ज्या ज्या भागात सामाजिक समतेचे लढे लढवले गेले त्या भागात इस्लामचा प्रसार सहजासहजी होऊ शकला नाही. बसवेश्वराच्या मृत्यूनंतर 126 वर्षांनी मुसलमान हे कर्नाटकात आले. ज्या ज्या ठिकाणी बसवेश्वरांचे समतेचे तत्त्वज्ञान पसरले होते त्या ठिकाणी इस्लामच्या प्रसाराला सहजासहजी वाव मिळाला नाही. वीरशैव लिंगायतच्या धार्मिक तत्त्वज्ञानावरच स्वतंत्र लेखन करावे लागेल. इथे त्यांची चर्चा करणे जागेअभावी जरी शक्य नाही, पण त्यांच्यातला लिंग विचार महत्त्वाचा आहे. लिंग हा शब्द देव या अर्थाने वापरला आहे. लिंग याचा अर्थ ज्योत असाही होतो. लिंगायत धर्मातली जंगम ही संकल्पना समजून घेणे हे देखील आवश्यक आहे. लिंगायत धर्माचे जे प्रसारक होते त्यांना जंगम हा शब्द वापरला जातो. जो घरदार सोडून त्याग करून धर्मप्रसार करतो तो जंगम होय. धर्मप्रसार हेच जंगमाचे मिशन. बुद्ध धर्मात जसा भिक्खू तसा लिंगायत धर्मात जंगम. बसवेश्वराचे तत्त्वज्ञान सामान्य लोकांना उभारी देणारे आहे. त्यांची श्रमाची महती त्यांनी वर्णन केलेली आहे. कायक वे कैलास हे त्यांनी उच्चारलेले 3 अक्षरी महाकाव्य अतिशय प्रसिद्ध आहे. कायक वे कैलास याचा अर्थ श्रम म्हणजे वर्ग असा होतो. खरे तर श्रम करणारा मनुष्यच कर्मयोगी ठरतो. पंजाबात गुरु नानकांनीही श्रमाला स्वर्ग मानलेले आहे. वर्क इज वर्शिप. शिखामध्ये श्रमाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. खरं तर ज्या शरीराने आपण काम किंवा श्रम करतो तेच खरे मंदिर आहे. गरीब माणसाची शरीरे म्हणजे त्यांची पवित्र मंदिरे होय. देवळात जाण्याची गरज नाही. दिसेल त्या दगडावर देव समजून डोके आपटण्याची आवश्यकता नाही. देव एकच आहे आणि तो आपल्या अंतर्यामी आहे. माझे शरीर हेच माझे मंदिर आणि आत्मा हाच माझा देव. बसवेश्वरांनी हा एकेश्वरवाद मांडला. तशाच पद्धतीने गजानन महाराजांनीही गणगण गणात बोते म्हटलेलं आहे. किंवा जनता जनार्दन हाच ईश्वर राष्ट्रसंत तुकडोजीनेही मानलेला आहे. किंवा शोधशी मानवा राऊळी आहे का नाही, देव हा आपुल्या अंतरी आहे, हे भावगीतसुद्धा आपल्याला तोच संदेश देतं. बसवेश्वरांनी दासोह ही अत्यंत महत्त्वाची अर्थशास्त्रीय संकल्पना मांडली. बसवेश्वर हे आपल्या काळातील फार मोठे अर्थतज्ज्ञ होते. त्या काळातील त्यावर त्यांनी कल्याणकारी राज्याची संकल्पना उभी केली. ख्रिश्चन धर्मामध्ये चॅरिटीची जशी संकल्पना आहे तशी वीरशैव लिंगायत धर्मामध्ये दासोहची संकल्पना आहे. दासोह म्हणजे दानधर्म. आपण आपल्या श्रमातून मिळवलेल्या संपत्तीचा काही भाग दानधर्माच्या रूपाने समाजातील गोरगरिबांना दिला पाहिजे. आणि सगळ्या महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने आपले आचार विचार शुद्ध ठेवले पाहिजेत.
बसवेश्वरांनी लोकांना सदाचाराचा मार्ग दाखवला. बुद्धाने पेटवलेली मशाल 12व्या शतकात पुन्हा पेटवली गेली. त्यामुळे सर्वसामान्य स्त्री पुरुषांची जीवने उजळली. त्याच काळात उत्तरेत गुरु नानक आणि महाराष्ट्रात चक्रधर स्वामी यांनी धार्मिक व सामाजिक समतेचा पुरस्कार केला. या महापुरुषांनी माणसाला विभागणाऱ्या जातीच्या भिंती उद्ध्वस्त केल्या. त्यांनी केलेल्या क्रांतीला प्रतिगामी सनातन्यांनी प्रतिक्रांतीने उत्तर दिले. पण आश्चर्याची गोष्ट की वीरशैव लिंगायत धर्माचा स्वीकार ज्यांनी केला त्यांनीच पुन्हा जातीपातीच्या चिरेबंदी भिंती उभ्या केल्या. आकाशाला भिडणारी जातीची उतरंड पुन्हा उभी करण्यामध्ये त्यांनी धन्यता मानली. बसवेश्वरांचा प्रयत्न समतेची संस्कृती निर्माण करण्यासाठी होता. हा महात्मा ज्ञानेयाचा राजा होता. बसवेश्वर हे ज्ञानयोगी, कर्मयोगी आणि भक्तयोगी होते. बसवेश्वरांचे विचार स्पष्ट होते आणि त्यांचा युक्तिवाद बिनतोड होता. आपले विचार त्यांनी साध्या, सोप्या, सरळ भाषेत मांडले. सामान्य माणसाला समजेल उमजेल अशा भाषेत त्यांनी आपले विचार व्यक्त केले. बसवेश्वर हे अतिशय आर्जवी भाषेत बोलायचे. त्यांचं बोलणं हे मोत्याच्या माळेसारखं, माणकाच्या दीप्तीसारखं आणि तेजाने चमकणाऱ्या शलाकेसारखं होतं, यात शंका नाही. त्यांच्या बोलण्यावर कुंडल संगम देव हा निश्चितच प्रसन्न होता. बसवेश्वरांच्या तर्कशास्त्राला तोडच नाही. त्याच्या वचनांमध्ये त्यांनी सुभाषितांची पेरणी केलेली आहे. वचन हे मुक्तछंदातली कविता आहे. त्या काळातल्या मुक्तछंदातल्या कवितेला दिलेलं ते अर्थपूर्ण नाव आहे. दिलेलं वचन हे सार्थक करावयाचे असते. इतरांना जो वचन देतो आणि आस्थेने त्याचे पालन करतो तोच सत्यवचनी असतो. वचनकार हे सत्यवचनी होत. प्राण जाये पर वचन न जाये. वचनकारांनी आपल्या प्राणापेक्षाही अधिक महत्त्व आपल्या वचनांना दिलेले होते. मराठी संतांपेक्षा वचनकाराचे विचार क्रांतिकारक होते. मराठी संतांना वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बंड करता आले नाही. आध्यात्मिक समतेचा पुरस्कार त्यांनी केला. पण शरणांनी मात्र सामाजिक समतेसाठी लढा दिला. सामाजिक क्रांतीचा झेंडा त्यांनी रोवला. बसवेश्वरांचे सगळे तत्त्वज्ञान समता या मूल्यावर उभे आहे. भेदाला त्यात काही स्थान नाही. लहान असो की मोठा, श्रीमंत असो की गरीब, वरचा कुळात जन्मलेला असो की खालच्या कुळात, ब्राह्मण असो की महार, स्त्री असो या पुरुष, या सगळ्यांना समपातळीवर त्यांनी उभे केले. त्यांच्या काळात शूद्रांची जी अवस्था होती तीच स्त्रियांची देखील होती. पण त्यांच्या शिकवणुकीमुळे खालच्या जातीतील स्त्रिया देखील उजळून निघाल्या. शरण हे क्रांतिकारी संत होते. त्यांनी लिहून ठेवलेली वचने हा मानवजातीचाच ठेवा आहे. प्रतिक्रांतीच्या काळात शरणांची शेकडो वचने जाळण्यात आली. ती सुरक्षित राहावी म्हणून अनेक शरणांनी आपला जीव धोक्यात घातला. ती वचने म्हणजे त्यांच्या काळजाचे तुकडे होत. महात्मा बसवेश्वर हे शरण शिरोमणी होते, कवी कुलगुरू होते. त्यांनी आपल्या वचनाद्वारे सर्वसामान्य लोकांशी संवाद केला. अतिशय नम्रतेने त्यांनी समाजाला हिताच्या 4 गोष्टी सांगितल्या. त्यांच्या वचनातील प्रासंगिकता चिरकाल टिकणारी आहे. बसवेश्वराच्या आज उपलब्ध असणाऱ्या वचनांची संख्या 508 आहे. त्यांची पत्नी निलांबिका हिचेही एक वचन सापडले आहे. वचन साहित्य प्रकाशात आणण्याचे कार्य अलीकडच्या काळात धारवाड विद्यापीठाने केले आहे. बी.डी. जत्ती आणि त्यांचे सुपुत्र श्री अरविंद जत्ती यांनी अतिशय श्रद्धेने ते कार्य केलेले आहे. धारवाड विद्यापीठाने वचनांचा अनुवाद इंग्रजीत करून घेतला. इंग्रजीत अनुवाद झाल्यामुळे भारतभरच काय पण सबंध जगात हे साहित्य गेलं. भारतीय भाषात देखील अनुवादाच्या रूपाने ते उपलब्ध झालं. मराठीत देखील अनुवादित झालेले आहे. भालकी, जिल्हा बिदर येथे महाराष्ट्र बसव परिषदेने अनुवादाचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने केले आहे. काही दिवसापूर्वी या परिषदेने वचन सिद्धांत सार या नावाचा एक बृहत ग्रंथ प्रसिद्ध केला आहे. त्यात 2365 वचनांचा अनुवाद आहे. बसव कल्याणला लागूनच महाराष्ट्राचा मराठवाडा हा विभाग आहे. मराठवाड्यात आणि कर्नाटकाच्या सीमाभागाला लागून असलेल्या महाराष्ट्रातही वीरशैव लिंगायत धर्माचा प्रसार झाला. बसवेश्वर हे स्वतः काही वर्षे मंगळवेढा येथे होते. तेव्हा मराठीतही बरीच वचने लिहिली गेली असा उल्लेख केला जातो. त्यांचा देखील शोध घेण्याची आवश्यकता आहे. अखिल भारतीय मराठी वीरशैव साहित्य महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सुधाकर मोगलेवार यांच्या या संदर्भात प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर श्री शिवाजी महाविद्यालयाच्या मराठी विभागातील माजी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापिका डॉक्टर श्रीदेवी कडगे यांनीसुद्धा त्यांचा जो PhDचा संशोधन प्रबंध आहे तो महात्मा बसवेश्वराच्या समतावादी संकल्पना या संदर्भाने असून त्यांनी
बसवेश्वरांचं साहित्य आणि महात्मा बसवेश्वर हे पुस्तक, त्यांचे विचार सांगणारं, त्यांचे क्रांतिकारी वचनं सांगणारं पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि निश्चितच मित्रहो, या सर्व बाबीवरून एक लक्षात येतं की आधुनिक काळातील खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीचे प्रणेते म्हणून बसवेश्वर यांना आपण ओळखतो. त्यांचा विचारांचा वारसा हा आपण पुढं चालू ठेवला पाहिजे. तरच खऱ्या अर्थानं त्यांना, त्यांच्या या जयंतीच्या निमित्ताने त्यांना खऱ्या अर्थानं आदरांजली वाहिली असं आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद.